नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। ही कथा सुरू करण्यापूर्वी नमस्कार मित्रांनो, माझे नाव विक्रम आहे आणि मी 25 वर्षाचा आहे। माझ्या घरी आई वडील, मी आणि आत्या राहते। कथा आत्यासंबंधी आहे, तर आत्याबद्दल सांगतो। आत्याचे नाव अर्पिता आहे, तिचे वय आता 28 चालू आहे। माझ्या वडिलांसह 5 जण आहेत। का तर आत्या सगळ्यात लहान आहे, दिसायला चांगली आहे, वरचा भाग पण चांगलाच आहे। आत्याचे आतापर्यंत लग्न झाले नाही। ते म्हणतात ना, योग जुळून आल्याशिवाय काही होत नाही। तसेच आई सगळीकडे चुलत भावंडे वेगवेगळे राहतात, पण आत्या आमच्याच घरी राहते। ती इंग्रजी शाळेत लहान मुलांना शिकवते। सकाळी 9ला जाते आणि दुपारी 2ला येते। मी कधी घरातील बाईककडे चुकीच्या नजरेने पाहिले नव्हते, पण अचानक काही गोष्टी अशा घडल्या आणि आत्याला अनुभवले तर झाले असे की आमची 2 ठिकाणी शेत आहे। एक घराच्या पाठीमागे, एक चिटकून, आणि दुसरे 2 किलोमीटर अंतरावर तर लांबच्या शेतात कांदा लावायचे काम चालू होते। तिथे रानात बाया लावल्या होत्या, तर मी, आई आणि पप्पा आम्ही शेतात गेलो होतो। सकाळी आत्या शाळेत गेली होती, तर झाले असे की दुपारी 1 वाजता पप्पा म्हणाले, विक्रम घरी जा आणि कुऱ्हाड घेऊन ये। मी गाडी घेऊन घरी गेलो, आलो, दरवाजा उघडा होता। मी म्हणालो, आत्या आली का? एवढ्या लवकर आत गेलो, आत्या कुठे दिसत नव्हती, पण घराचे मागचे दार उघडेच होते, तर मला वाटले की आत्या मागच्या रानात असेल। आमच्या घराच्या मागे गुरांची मक्का होती। मक्का चांगली वाढलेली होती। त्या रानात लिंबाचे झाड आहे। मी वाटेने रानात निघालो, तर मला लांबून एक बाई आणि एक माणूस दिसला। मी लय सावध तिकडे निघालो। आवाज न करता जवळ जाऊन मी मक्याच्या मागे लपलो। त्यांना दिसणार नाही असे ती बाई आणि माणूस दुसरा कोणी नसून माझी आत्या आणि गावातल्या तिच्या वर्गातला सचिन होता। त्या लिंबाच्या झाडाला आत्याला लागेल त्या पोजने तो सुंदर वेळेचा अनुभव देत होता। त्या सचिनने आपले सर्व कपडे बाजूला केले होते, फक्त कवर होता आणि आत्या पण फक्त कवरवरच दिसत होती। माझ्या मनात आले की त्यांना थांबवावे, पण नंतर विचार आला की आता आत्या 29ची आहे, तिला ही अनुभवायची गरज आहे, तर चालू द्या। मला एक कल्पना सुचली। मी मोबाईल काढला आणि झूम करून त्यांचा व्हिडिओ काढला। त्या दोघांचा अनुभव बघून माझी भावना दाटून आली। लांबून मला सर्व काही स्पष्ट दिसत होते। मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच असे सर्व काही पाहत होतो। नंतर मी तिथून निघून घरी आलो, कुऱ्हाड घेतले आणि तसंच गाडी ढकलत लांब नेली आणि चालू करून गेलो। रानात गेलो खरे, पण माझ्या डोळ्यासमोर फक्त तेच दृश्य येत होतं। एक कामाला करायला गेलो तर दुसरेच व्हायचे। 6 वाजता सगळे घरी आले। आम्ही सगळे फ्रेश होत होतो। आत्या किचनमध्ये स्वयंपाकाला लागली होती। माझी नजर घरात आल्यापासून आत्यावरच होती। दुपारच्या किस्स्यावरून आता मी आत्याला वेगळ्याच नजरेने पाहत होतो। माझे जास्त करून झाल्यावर आत्याच्या जमिनीवरच होते, कारण दुपारी नको ते पाहिले होते। रात्री जेवण झाले, सगळे झोपायला गेले। काम करणारा माणूस लगेच झोपून जातो, थकलेला असतो। मी टॉयलेटमध्ये गेलो आणि दुपारी काढलेला व्हिडिओ लावला। त्या सर्व काही स्पष्ट दिसत होते आणि पहिल्यांदाच मी तिच्या नावाने हतबल केले। आणि 1-2 दिवस असेच गेले। मी आत्याच्या निरखून बघायचो, तिचा जो भाग बघता येईल तो पाहायचो। लवकर दिवसभर कामात जायचे, त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवायला जमत नव्हते। रविवार आला, आत्याला सुट्टी होती। मामाच्या घरी पूजा होती, तर आई पप्पा तिकडे जाणार होते। आत्या कुठे जात नव्हती म्हणून आत्या गेली नाही। मला आत्याला एकटीला सोडायचे नव्हते, म्हणून माझी लय कंबर दुखत आहे असे नाटक करून मी गेलो नाही। सकाळी पप्पा गेले। दुपारी 12च्या आसपास मी टीव्ही पाहत होतो आणि आत्या तिच्या मोबाईल चार्जिंगला लावून कपडे धुवायला गेली होती। तेवढ्यात आत्याचा कॉल आला। मी बघितले तर त्यावर सचिन सर असे नाव लिहिले होते। मला कळले की कोणाचा कॉल आहे। मी आत्याला बोलावले। ती येईपर्यंत कॉल कट झाला। तिने कॉल लावला। आता तो काय म्हणाला माहीत नाही, पण आत्याकडून तिकडून म्हणाली, सर बोला ना, प्रोजेक्ट अजून झाला नाही, थोड्या वेळाने सांगते। मला समजले की त्यांना अनुभवायचे आहे। आत्या सगळे आवरून झाली आणि म्हणाली, आज दुपारचे जेवण नाही बनवत, पार्सल आण। मी म्हणालो, चालेल आत्या। मी म्हणाली, हे घे पैसे आणि तुला जी भाजी आवडेल ती आण। मी पैसे घेतले आणि पार्सल आणायला गेलो। मला माहीत होते की सुंदर वेळेचा अनुभव घेणार आहे। मी जाऊ दे म्हणालो। मी पार्सल मुद्दाम उशिरा घेऊन आलो। येताना विचार केला की आपल्याकडे व्हिडिओ आहे, सरळ आत्याला दाखवायचा आणि सुंदर वेळेचा अनुभव मागायचा। मी घरी आलो। आत्याला आत्याच्या सुंदर वेळेचा अनुभव झाला होता। आम्ही जेवण केले। आत्या खरगटी भांडी धुवायला गेली। 25 मिनिटांनी आली। आत्या म्हणाली, मी पडते थोडी, काही लागले तर सांग। मी म्हणालो, आत्या एक ना बोलायचं आहे। आत्या म्हणाली, ह्या बोल ना। मी म्हणालो, मी विचारेल तेवढंच सांग आणि असा का बोलतो, असे तसे विचारू नको। आत्या म्हणाली, हे काय असे म्हणून मी आत्याला बसवले आणि तिचा व्हिडिओ दाखवला। आत्या एकदम शॉक झाली। तिने मोबाईल बाजूला टाकला आणि आत्या म्हणाली, लाज आहे की नाही तुला? मी म्हणालो, मला आहे, तुलाच आहे की नाही? असं कोणासोबत अनुभव घेत आहेस? मी जरा रागात बोललो। जरा आत्या गप्प झाली। मी म्हणालो, पप्पांना येऊ दे, सगळं सांगतो। आणि आताही मी पार्सल आणायला गेलो होतो, तर तू त्याला बोलावले होते, हे मला माहीत आहे। आत्या म्हणाली, प्लीज विक्रम, सांगू नको।
मी म्हणालो मला सांगायचे नाही, पण आत्या म्हणाली पण काय? मी म्हणालो मला सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे. असे बोलताच आत्याने कानाखाली मारली आणि मी रडत बाहेर गेलो. मी आपला मोबाईल घेतला, त्याचा व्हिडिओ लावला. भावना दाटून आली. बराच वेळ असाच थांबलो. हतबल करायची सवय निघालो. त्यावेळात आत्या आत आली. तिने दरवाजा लावला, माझ्यासोबत उभी राहिली आणि म्हणाली कर काय करायचे ते, पण यानंतर याबद्दल शब्द काढायचा नाही. मी तयारच होतो. आत्या उभी होती. तिच्यापाशी गेलो. आत्याला माझ्यासमोर अशी हताश आणि विवश उभी राहून माझ्या मनातील भीती पूर्णपणे निघून गेली होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात हातात घेतला. तिचा हात भीतीने आणि संकोचाने थरथरत होता. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते, जणू ती या परिस्थितीला तोंड देण्यापासून स्वतःला वाचवत होती. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या क्षणी मला तिच्या असहाय्याची जाणीव झाली, पण माझ्या मनातील तीव्र इच्छेने माझ्यावर पूर्ण ताबा मिळवला होता. मी तिच्याजवळ ओढलो गेलो आणि तिला खांद्यावर हात ठेवला. तिने कोणालाही हालचाल केली नाही. ती फक्त एका पुतळ्यासारखी उभी राहून सर्व काही सहन करायला तयार झाली होती. मी हळूहळू तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. आत्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मान खाली घातली. मी तिला पलंगावर बसायला सांगितले. ती मुकाट्याने जाऊन पलंगाच्या एका कोपऱ्यात बसली. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी तिला म्हणालो, आत्या तू घाबरू नकोस. हे जे काही आपल्यात घडत आहे ते आपल्या दोघांच्या पलीकडे कोणालाही कधीच कळणार नाही. तिने माझ्याकडे एक तीक्ष्ण आणि हताश नजर टाकली. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रचंड राग आणि स्वतःबद्दलची लाचारी स्पष्ट दिसत होती. मी तिचा संकोच दूर करण्यासाठी तिला अधिक जवळ घेतले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. आत्याने स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केले होते, कारण तिला तिच्या त्या गुप्त गोष्टीची आणि व्हिडिओची भीती होती. मी तिच्या साडीचा पदर बाजूला केला आणि तिच्या सुंदर देहाची जवळून निरीक्षण करू लागलो. दुपारी ज्या आत्याला मी लांबून पाहिले होते ती आता माझ्या अगदी जवळ होती. तिच्या शरीराचा सुगंध आणि तिची उष्णता मला अधिकच उत्तेजित करत होती. मी तिच्या मानेवर आणि चेहऱ्यावर हळुवारपणे स्पर्श केला, त्यामुळे ती थोडी शहारली. तिने तिचे दोन्ही हात पलंगाच्या चादरीवर घट्ट रोवून धरले. मी तिच्या वरच्या कव्हरची बटणे हळूहळू सोडायला सुरुवात केली. प्रत्येक बटन सोडताना आत्याची धडधड वाढताना मला जाणवत होती. जेव्हा तिचे शरीर माझ्यासमोर उघडे झाले तेव्हा माझे भान हरपले. तिचा वरचा भाग खरोखरच खूपच आकर्षक होता. मी तिला काखेत घेतले आणि तिच्या शरीराचा प्रत्येक भागाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. आत्याने अजूनही तिचे डोळे उघडले नव्हते. मी तिच्या ओठावर माझे ओठ ठेवले आणि तिला चुंबन देऊ लागलो. सुरुवातीला तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही, पण जसजसा वेळ गेला तशी तिच्या शरीरातील नैसर्गिक भावना देखील जागृत होऊ लागली. तिने नकळतपणे माझ्या पाठीवर तिचे हात ठेवले आणि मला स्वतःकडे ओढले. दुपारी सचिन सोबत घडलेल्या अनुभवाची ती ऊर्जा तिच्यात अजून कुठेतरी शिल्लक होती आणि आता ती माझ्यासोबत त्या बंधनात अडकली होती. आम्ही दोघे कपड्यांशिवाय एकमेकांच्या मिठीत होतो आणि मी तिच्या अंगावर आलो आणि तिला संपूर्ण शरीराला माझे स्पर्श क्षण तृप्त करू लागलो. आत्याच्या तोंडातून हलके उसासे निघू लागले होते. मी तिला हळूहळू त्या अंतिम सुखाच्या अनुभवाकडे नेले. जेव्हा आमची शरीरे एकमेकांमध्ये पूर्ण विरघळली तेव्हा आत्याने मला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू आले आणि यावेळी त्यात भीतीपेक्षा एक वेगळी समर्पण होती. आम्ही दोघेही त्या वेळेचा सुंदर पुरेपूर आनंद घेत होतो. खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत. काही वेळातच आम्ही दोघेही त्या सर्वोच्च आनंदाच्या शिखरावर पोहोचलो आणि शांत झालो. ती माझ्या छातीवर डोके ठेवून शांत पडून राहिली. मी काहीच बोलत नव्हतो. मी तिच्या केसातून हात फिरवत राहिलो. थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरले, उठून कपडे सावरले, दरवाजा उघडला आणि बाथरूममध्ये जाऊन निघून गेली. विपल अंगावर पडून राहिलो आणि विचार करू लागलो की आज माझ्या आयुष्यातील एक सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली होती. आता बाहेर गेली तेव्हा तिचा चेहरा शांत होता. तिने माझ्याकडे न पाहता फक्त इकडे तिकडे बघितले आणि इतकेच म्हटले, आता तो व्हिडिओ डिलीट कर आणि पुन्हा कधी याबद्दल बोलायचे नाही. मी गुपचूप मोबाईल काढला आणि तिच्यासमोर तो व्हिडिओ डिलीट केला. आमच्यात एक गुप्त आणि तृप्त करार झाला होता. तो आता कायमचा आमच्या दोघांच्या मनातून दळून राहणार होता. त्यानंतरचे काही दिवस आमच्या घरात कमालीची शांतता होती. आता नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता शाळेत जायची आणि दुपारी 2 वाजता परत यायची. पण आता आमच्या नात्यात एक अदृश्य भेद उभी राहिली होती. जेव्हा कधी आम्ही समोरासमोर यायचो तेव्हा ती आपली नजर चोरून बाजूला निघून जायची. मी व्हिडिओ डिलीट केला होता त्यामुळे तिला एका बाजूला सुरक्षित वाटत होती, पण दुसरीकडे माझ्या मनात त्या दिवशी मिळालेल्या सुखाची ओढ दिवसेंदिवस वाढतच चालली होती. आत्याचा तो सुंदर देह आणि तिचा तो उबदार स्पर्श माझ्या डोक्यातून जात नव्हता. मला पुन्हा एकदा तशी संधी हवी होती, पण यावेळी आत्याला धमकावून किंवा जबरदस्तीने नाही, तर तिच्या स्वतःच्या इच्छेने मला ते सुख अनुभवायचे होते. मला माहीत होते की आत्याचे वय 29 आहे आणि तिला ही शारीरिक गरज आहे. ती त्या सचिनसोबत पूर्ण करत होती. काही दिवसांनी पुन्हा एकदा तसाच योग जुळून आला. आई आणि पप्पा एका नातेवाईकाच्या लग्नासाठी 2 दिवसासाठी बाहेरगावी जाणार होते. घरात फक्त मी आणि आत्याच राहणार होतो. पप्पांनी निघताना मला घराची आणि आत्याची काळजी घ्यायला सांगितले. ती गेल्यानंतर घरात एक वेगळेच वातावरण तयार झाले. दुपारी आत्या शाळेतून आली तेव्हा मी हॉलमध्ये TV पाहत होतो.
तिने तिच्या खोलीत जाऊन कपडे बदलले आणि किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिने हलकी सुती साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचा वरचा भाग अत्यंत आकर्षक दिसत होता. मी हळूच उठलो आणि किचनमध्ये गेलो. आत्या पाणी पिऊन जशी बोलली तसा मी तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिलो. मला इतक्या जवळून पाहून ती दचकली आणि मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागली, पण मागे ओटा असल्यामुळे ती तिथेच अडकली. तिने सावरत स्वरात विचारले, विक्रम, हाय करतोयस? बाजूला हो. मी तिच्या डोळ्यात पाहिले. यावेळी तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक प्रकारचा संकोच आणि धाकधूक होती. मी अत्यंत मंद आवाजात म्हणालो, आत्या, त्या दिवशी मी तुझ्यासाठी जे काही वागलो त्याबद्दल मला खरोखरच मनातून वाईट वाटते. मी तुला धमकावण्याचा प्रयत्न नको होता, पण काय करू, तुझ्या या सुंदर रूपाने मला वेड लावले होते. माझे हे शब्द ऐकून तिचा राग थोडा शांत झाला. तिने मान खाली घातली आणि म्हणाली, आता त्या गोष्टी कशाला काढतोस? जे झाले ते विसरून जा. मी तिचा हात हातात घेतला. यावेळी तिने माझा हात झटकला नाही, फक्त तिचे श्वास थोडे गतिमान झाले. मी म्हणालो, आत्या, मी विसरू शकत नाही तुझ्या त्या स्पर्शांनी. मला अजूनही आठवण आहे. मला माहीत आहे की तुला कोणाच्या तरी आधाराची आणि प्रेमाची गरज आहे. सचिनपेक्षा मी तुला जास्त सुख आणि प्रेम देऊ शकतो. माझं हे बोलणं ऐकून ते एकदम शारून गेले. तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक प्रकारची इच्छा आणि संबंध ती स्पष्ट दिसत होती. मी वेळ न घालवता तिला हळूच माझ्या मिठीत ओढले. तिने सुरुवातीला थोडे आढावे घेण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा मी तिचे ओठ माझ्या ओठात घेतले तेव्हा तिने स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केले. आम्ही दोघेही किचनमधून निघून बेडरूममध्ये गेलो. त्यावेळी कोणतीही धमकी नव्हती, तर दोघांच्या मनात एकमेकांबद्दलची तीव्र भावना दाटून आली होती. आता तिने स्वतःहून तिचा साडीचा पदर सोडला. तिचे ते रूप पाहून माझे भान हरपले. मी हळूहळू तिचे कपडे बाजूला केले. 29 वर्षाच्या आत्याचे शरीर पूर्ण भरलेले होते. मी हळू तिच्या अंगावरून आलो आणि तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाला माझ्या स्पर्शाने तृप्त करू लागलो. आत्याच्या तोंडून निघणारे उसासे खोलीतील शांतता भंग करत होते. तिने माझ्या पाठीवर नखे रोवले आणि मला स्वतःकडे आणखी घट्ट ओढून घेतले. आम्ही दोघेही त्या सर्वोच्च सुखाच्या शिखरापलीकडे सरकत होतो. आमचे शरीरे एकमेकांत इतकी गुंतली होती की आम्हाला वेळेचे भानच राहिले नव्हते. आत्याने मला हसतमुख चेहऱ्याने आणि पूर्ण आनंदाने ते सुख दिले, ज्याची मी कल्पना केली होती. तासभराच्या त्या सुंदर वेळेच्या अनुभवानंतर आम्ही दोघांच्या एकमेकांच्या मिठीत शांत पडून राहिलो. तिने माझ्या छातीवर हात ठेवून विचारले, आता तरी तुझे मन भरले ना? मी तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणालो, तुझ्यासारखी आत्या मिळाल्यावर मन कधी भरणार नाही. तिने लाजून माझा चेहरा तिच्या छातीशी लावला. त्या दिवसापासून आमच्यातले नाते पूर्णपणे बदलले होते आणि आई बाप्पा नसताना आमचा हा लपून छपून चालणारा खेळ आता आमच्या आयुष्याचा एक सुंदर भाग बनला. त्या रात्रीचे सुंदर अनुभवानंतर आम्ही दोघांमध्ये एक वेगळाच कम्फर्ट तयार झाला आणि त्यावेळी मिळालेल्या या स्वातंत्र्यामुळे आमच्यातील जवळीक आणखी वाढली होती. पुढचा संपूर्ण दिवस आम्ही घरात अगदी पतीपत्नीसारखे घालवले. आई बाप्पा दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी परतणार होते, त्यामुळे आमच्याकडे अजून काही तास शिल्लक होते. दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही दोघे पुन्हा एकदा बेडरूममध्ये एकत्र आलो. आत्याने अगदी मन मोकळेपणाने स्वतःला माझ्या स्वाधीन केले होते. आम्ही दोघेही त्या सुखाच्या शिखरावर पोहोचलो होतो आणि त्या खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज गुंजत होते. तितक्यात अचानक घराच्या मुख्य दरवाजाची बेल वाजली. बेल वाजताच आम्हा दोघांच्या अंगावर काटा आला. आत्या एकदम विस्कून उभी राहिली आणि घाबरत म्हणाली, आई पप्पा तर संध्याकाळी येणार होते, मग आता कोण आले? आम्ही दोघांनी घाईघाईने कपडे घातले आणि त्याने तिची साडी व्यवस्थित केली आणि चेहऱ्यावरचा घाम पुसला. माझी काळीच तर तोंडात आले होते. मी हळूच खोलीच्या बाहेर आलो आणि मुख्य दरवाजा उघडला. समोर आई पप्पा उभे होते. त्यांच्या हातात बॅग. पप्पा थोडे थकलेले दिसत होते. मी कसाबसा स्वतःला सावरत विचारले, पप्पा तुम्ही तर संध्याकाळी येणार होता ना? पप्पा आत येत म्हणाले, अरे हो, तिथे लग्न लवकर रोखले गेले आणि पुढची अस्ती लगेच मिळाली, म्हणून आम्ही निघून आलो. बरे झाले उन्हात जास्त तापट कटकटीला लागले नाही. आता तोपर्यंत मधून पाणी घेऊन बाहेर आलं आणि तिचा चेहरा पांढरा पडला होता, पण तिने कसाबसा स्वतःवर ताबा मिळवला आणि आई बाप्पांनी पाणी दिली. आई सोप्यावर बसली. आत्याला म्हणाली, अर्पिता बरे झाले, आम्ही लवकर आलो. तुझ्यासाठी खूप आनंदाची आणि मोठी बातमी आहे. तिने लग्नात तुझ्यासाठी एक मुलगा चालून आला आहे. खूप चांगल्या घरचा आहे. मुलगा पुण्यात मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे. त्यांनी तुझा फोटो पाहिला आणि त्यांनी तुला खूप आवडला आहेस. ते उद्या तुला बघायला आपल्या घरी येत आहे. आईचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी आत्याकडे पाहिले आणि तिच्याही डोळ्यात एकदम भीती आणि धक्का स्पष्ट दिसत होता. ज्या लग्नाचे नाटक करून मी घरी थांबलो त्याच लग्नात आत्याचे लग्न ठरून आले होते. पप्पा पुढे म्हणाले, हो अर्पिता, मुलगा खूप समजूतदार आहे. मी त्याच्याशी स्वतः बोललो आहे. आता तुझे वय 28 आहे, त्यामुळे आम्ही हो म्हणून आलो आहोत. उद्या ते आले की सगळे पक्के करून टाकू. आत्याने फक्त होकार दिला. ती मान हलवली आणि ती गुपचूप किचनमध्ये निघून गेली. त्या रात्री घरात सगळे झोपल्यानंतर मी गच्चीवर एकटा बसलो होतो. माझ्या डोक्यात विचारांचे चक्र चालू होते. आत्या आता कायमचे पुण्याला जाणार होती आणि आता आमचा गुप्त खेळ इथे संपणार होता.
तितक्यात मागून आत्या तिथे आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती माझ्याजवळ आली आणि माझा हात हातात घेत म्हणाली, विक्रम, जे काही घडले तो एक सुंदर स्वप्न समजून विसरून जा. उद्या मला बघायला पाहुणे येत आहे. गच्चीवर आत्याचे शब्द ऐकून मी काहीच बोललो नाही. तिचा हात अजूनही माझ्या हातात होता, पण त्या हातात आज ती नेहमीची ऊब नव्हती, तर एक विचित्र भीती होती. मी हळू आवाजात म्हणालो, आत्या, खरंच तू हे लग्न करणार आहेस? तिने डोळे पुसले आणि म्हणाली, विक्रम, काही नाती मनापासून जपायची असतात, पण काही नाती आयुष्यभरासाठी सोडावी लागतात. उद्या माझं आयुष्य बदलणार आहे. तिच्या आवाजात एवढी असहायता होती की माझ्या मनात पहिल्यांदाच अपराधीपणाची भावना जागी झाली. मी बराच वेळ शांत राहिलो. मग अचानक मला एक गोष्ट आठवली. आईने संध्याकाळी सांगितले होते की मुलाने आत्याचा फोटो पाहिला होता, पण आत्याचा फोटो बाहेर कुणी दिला हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळू लागला. मी आत्याला विचारले, तुझा फोटो त्यांनी कुठून पाहिला? ती क्षणभर गप्प राहिली. मग म्हणाली, मला माहीत नाही. आई म्हणाली, लग्नात कोणीतरी दाखवला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी म्हणालो, आत्या, मला काहीतरी चुकीचं वाटतंय. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, काय? मी उत्तर देणार इतक्यात खाली पप्पांचा आवाज आला, अर्पिता, विक्रम, झोप नाही का अजून? आम्ही दोघेही दचकून खाली आलो. रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात लगबग सुरू झाली. आईने आत्यासाठी नवीन साडी काढली. पप्पा पाहुण्यांसाठी घर आवरू लागले. पण माझ्या मनात एकच प्रश्न होता, हा मुलगा नेमका कोण आहे? दुपारी साधारण 4 वाजता एक काळ्या रंगाची कार आमच्या घरासमोर येऊन थांबली. त्यातून एक तरुण खाली उतरला. त्याच्यासोबत एक मध्यमवयीन गृहस्थ आणि एक महिला होती. पप्पांनी त्यांचे स्वागत केले. मी दाराजवळ उभं राहून त्या तरुणाकडे पाहत होतो. तो शांत होता, पण त्याने घरात पाऊल टाकताच त्यांची नजर थेट माझ्यावर स्थिरावली. माझ्या अंगावर काटा आला. तो मला ओळखत असल्यासारखा पाहत होता. पप्पांनी ओळख करून दिली, हा विक्रम, माझा मुलगा. त्या तरुणाने माझ्याकडे हात पुढे केला आणि हसत म्हणाला, मला माहीत आहे. मी दचकलो. म्हणजे? तो काही बोलला नाही, फक्त हलकेच हसला. थोड्याच वेळात त्याला बोलावण्यात आले. ती साडी नेसून बाहेर आली. मुलाने तिच्याकडे पाहिले आणि नम्रपणे मान हलवली. सगळे बोलत असताना माझं लक्ष त्या मुलाच्या हातातील घड्याळाकडे गेलं. त्याच्या मनगटावर एक छोटासा काळा धागा बांधलेला होता. तोच धागा मी 2 दिवसापूर्वी सचिनच्या हातात पाहिला होता. माझ्या डोक्यात अचानक विजा चमकल्या. मी सावधपणे त्या मुलाला विचारले, तुमचं नाव? तो म्हणाला, अभिजित. आणि तुम्ही सचिनला ओळखता का? माझा प्रश्न ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं आणि आत्या माझ्याकडे घाबरून पाहू लागली. अभिजित काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, हो, खूप चांगलं ओळखतो. घरात अचानक शांतता पसरली. पप्पांनी विचारले, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? अभिजितने उत्तर दिले, नाही. त्याने खिशातून एक लिफाफा काढला आणि माझ्यासमोर ठेवला. हे आधी विक्रमने पाहावं. तो म्हणाला. माझ्या हातात लिफाफा थरथरत होता. मी तो उघडला. आत काही छायाचित्रे होती. पहिल्या फोटोमध्ये सचिन होता, दुसऱ्या फोटोमध्ये अभिजित होता आणि तिसऱ्या फोटोमध्ये माझी आत्या होती. पण तो फोटो आजचा नव्हता. तो फोटो जवळपास 6 वर्षापूर्वीचा होता. मी आत्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. मी कुजबुजलो, आत्या, हे काय आहे? ती काहीच बोलली नाही. अभिजित शांत आवाजात म्हणाला, तुम्हाला काय वाटतंय की मी अर्पिताला लग्नासाठी पाहायला आलो आहे? पण खरं कारण काही वेगळंच आहे. पप्पा उठून उभे राहिले. कसलं कारण? अभिजितने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, तुमच्या घरात गेल्या काही दिवसांपासून जे काही घडतंय त्याची मला पूर्ण माहिती आहे. माझ्या छातीत दडदड सुरू झाली. आत्या अचानक म्हणाली, बस अभिजित, इथे काहीही बोलू नकोस. अभिजित तिच्याकडे वळला. तुला अजूनही वाटतंय की हे सगळं लपवता येईल? आईच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. पप्पांनी आत्याला विचारलं, अर्पिता, हा काय प्रकार आहे? आत्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती खाली मान घालून म्हणाली, मला सगळं सांगावंच लागेल. आम्ही सगळे तिच्याकडे पाहत राहिलो. ती हळू आवाजात म्हणाली, सचिन फक्त माझ्या शाळेतला शिक्षक नाही, तो अभिजितचा भाऊ आहे. माझ्या हातातून फोटो खाली पडले. पण खरी धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती. आत्या म्हणाली, 6 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात जे घडलं होतं त्याची सगळी कागदपत्रं सचिनकडे आहेत. अभिजितने लगेच तिचं वाक्य पूर्ण केलं, आणि त्या कागदपत्रांमध्ये विक्रमचं नावसुद्धा आहे. मी तिजून उभा राहिलो. माझं नाव? अभिजितने मान हलवली. हो, पण त्यात तुझी चूक नाही. तो माझ्याजवळ आला आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, तुझ्या आत्याने तुला वाचवण्यासाठी 6 वर्षापूर्वी एक मोठं रहस्य स्वतःमध्ये दडवून ठेवलं होतं. मी आत्याकडे पाहिलं. ती रडत होती आणि तेव्हा मला पहिल्यांदाच जाणवलं. आतापर्यंत मला वाटत होतं की मी आत्याचं गुपित जाणतो, पण खरं तर आत्याचं सर्वात मोठं गुपित मला अजून माहीतच नव्हतं. गच्चीवर आत्याचे शब्द ऐकून मी काहीच बोललो नाही. तिचा हात अजूनही माझ्या हातात होता, पण त्या हातात आज नेहमीची ऊब नव्हती, तर एक विचित्र भीती होती. मी हळू आवाजात म्हणालो, आत्या, खरंच तू हे लग्न करणार आहेस? तिने डोळे पुसले आणि म्हणाली, विक्रम, काही नाती मनापासून जपायची असतात, पण काही नाती आयुष्यभरासाठी सोडावी लागतात. उद्या माझं आयुष्य बदलणार आहे. तिच्या आवाजात एवढी असहायता होती की माझ्या मनात पहिल्यांदाच अपराधाची भावना जागी झाली. मी बराच वेळ शांत राहिलो. मग अचानक मला एक गोष्ट आठवली. आईने संध्याकाळी सांगितले होते की मुलाने आत्याचा फोटो पाहिला होता, पण आत्याचा फोटो बाहेर कुणी दिला हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळू लागला. मी आत्याला विचारले, तुझा फोटो त्यांनी कुठून पाहिला? ती क्षणभर गप्प राहिली. मग म्हणाली, मलाही माहीत नाही. आई म्हणाली, लग्नात कोणीतरी दाखवला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी म्हणालो, आत्या, मला काहीतरी चुकीचं वाटतंय. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, काय? मी उत्तर देणार इतक्यात खाली पप्पांचा आवाज आला, अर्पिता,
विक्रम झोपून आली का अजून? आम्ही दोघेही दचकून खाली आलो. रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात लगबग सुरू झाली. आईने आत्यासाठी नवीन साडी काढली. पप्पा पाहुण्यांसाठी घर आवरू लागले. पण माझ्या मनात एकच प्रश्न होता, हा नेमका मुलगा कोण आहे? दुपारी साधारण 4 वाजता एक काळ्या रंगाची कार आमच्या घरासमोर येऊन थांबली. त्यातून एक तरुण खाली उतरला. त्याच्यासोबत एक मध्यमवयीन आणि एक महिला होती. पप्पांनी त्यांचे स्वागत केले. दाराजवळ उभे राहून त्या तरुणाकडे पाहत होतो. तो शांतपणे घरात पाऊल टाकताच त्याची नजर थेट माझ्यावर स्थिरावली. माझ्या अंगावर काटा आला. तो मला ओळखत असल्यासारखा पाहत होता. पप्पांनी ओळख करून दिली. हा विक्रम, माझा मुलगा. त्या तरुणाने माझ्याकडे हात पुढे केला आणि हसत म्हणाला, मला माहीत आहे. मी दचकलो. म्हणजे तो काही बोलला नाही, फक्त हलकेच असला. थोड्याच वेळात आत्याला बोलावण्यात आलं. ती साडी नेसून बाहेर आली. मुलाने तिच्याकडे पाहिलं आणि मान हलवली. सगळे बोलत असताना माझं लक्ष त्या मुलाच्या हातातील घड्याळाकडे गेलं. त्याच्या मनगटावर एक छोटासा काळा धागा बांधलेला होता आणि माझ्या डोक्यात अचानक विजा चमकल्या. मी सावधपणे त्या मुलाला विचारले, तुमचं नाव? तो म्हणाला, अभिजित. आणि तुम्ही सचिनला ओळखता का? माझा प्रश्न ऐकताच चेहऱ्यावर हसून नाहीसं झालं. आत्या माझ्याकडे घाबरून पाहू लागली. अभिजित काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, हो, खूप चांगलं ओळखतो. घरात अचानक शांतता पसरली. पप्पांनी विचारले, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? अभिजितने उत्तर दिले, नाही. त्याने खिशातून एक लिफाफा काढला आणि माझ्यासमोर ठेवला. हे आधी विक्रमने पाहावं, तो म्हणाला. माझ्या हातात लिफाफा थरथरत होता. मी तो उघडला. आत काही छायाचित्र होती. पहिल्यांदा फोटोमध्ये सचिन होता, दुसऱ्या फोटोमध्ये अभिजित होता आणि तिसऱ्या फोटोमध्ये माझी आत्या होती. पण तो फोटो आजचा नव्हता. तो फोटो जवळपास 6 वर्षापूर्वीचा होता. मी आत्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. मी कुजबुजलो. आणि आत्या, हे काय? ती काहीच बोलली नाही. अभिजित शांत आवाजात म्हणाला, तुम्हाला वाटतंय की मी अर्पिताला लग्नासाठी पाहायला आलो आहे, पण खरं कारण काही वेगळंच आहे. पप्पांनी उठून उभे राहिले. आणि कसलं कारण? अभिजितने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, तुमच्या घरात गेल्या काही दिवसांपासून जे काही घडतंय त्याची मला पूर्ण माहिती आहे. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. आत्या अचानक म्हणाली, बस अभिजित, इथे काहीही बोलू नकोस. अभिजितने तिच्याकडे वळला. तुला अजूनही वाटतंय की हे सगळं लपवता येईल? आईच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. पप्पांनी आत्याला विचारलं, अर्पिता, हा काय प्रकार आहे? आत्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती खाली मान घालून म्हणाली, मला सगळं सांगावंच लागेल. आम्ही सगळं तिच्याकडे पाहत राहिलो. ती हळू आवाजात म्हणाली, सचिन फक्त माझ्या शाळेतला शिक्षक नाही, तो अभिजितचा भाऊ आहे. माझ्या हातातून फोटो खाली पडले. पण खरी धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती. आत्या म्हणाली, आणि 6 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात जे घडलं होतं त्याची सगळी कागदपत्रं सचिनकडे आहेत. अभिजितने लगेच तिचं वाक्य पूर्ण केलं. आणि त्या कागदपत्रामध्ये विक्रमचं नावसुद्धा आहे. मी थिजून उभा राहिलो. माझं नाव? अभिजितने मान हलवली. हो, पण त्यात तुझी चूक नाही. तो माझ्याजवळ आला आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, तुझ्या आत्याने तुला वाचवण्यासाठी 6 वर्षापूर्वी एक मोठं रहस्य स्वतःमध्ये दडवून ठेवलं होतं. मी आत्याकडे पाहिलं. ती रडत होती आणि तेव्हा मला पहिल्यांदाच जाणवलं. आतापर्यंत मला वाटत होतं की मी आत्याचं गुपित जाणतो, पण खरं तर आत्याचं सर्वात मोठं गुपित मला अजून माहीतच नव्हतं. त्या वृद्ध माणसाला बघताच पप्पांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने खिडकी बंद केली आणि आम्हाला म्हणाले, कोणीही बाहेर जाणार नाही. माझ्या मनात 1000 प्रश्न निर्माण झाले होते. मी थेट पप्पांसमोर उभा राहिलो आणि विचारलं, तुम्ही या माणसाला ओळखता? बरोबर. पप्पांनी काही उत्तर दिलं नाही. तेवढ्यात त्या आत्या अचानक म्हणाली, हो, ओळखतात, कारण हा माणूस तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुपित आहे. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. अभिजितने दरवाजाकडे पाहिलं आणि कुजबुजला. तो इथे आला म्हणजे परिस्थिती खूप गंभीर आहे. काही क्षणांनी दरवाजावर टकटक झाली. पप्पांनी दरवाजा उघडला नाही. बाहेरून वृद्ध माणसाचा आवाज आला, सुरेश, अजून किती वर्षाला हे लपवणार? पप्पा दचकले. मी पहिल्यांदाच पप्पाचं नाव त्या माणसाच्या तोंडून ऐकलं होतं. पप्पांनी शेवटी दरवाजा उघडला. त्या वृद्ध माणूस आत आला आणि सरळ माझ्याकडे पाहत म्हणाला, विक्रम, तुला माझ्या जन्माची खरी गोष्ट सांगण्याची वेळ आली आहे. मी आदरलो. माझ्या जन्माची? तो शांतपणे म्हणाला, हो, तू ज्या माणसाला तुझा वडील समजतोस त्याने तुला वाढवलं आहे, पण रक्ताचं नातं वेगळं आहे. घरात एकच कळबळ उडाली. आईच्या डोळ्यात अश्रू आले. मी पप्पांकडे पाहिलं. पप्पांनी मान खाली घातली. माझ्या हातातून मोबाईल खाली पडला. मग माझे खरे वडील कोण? वृद्ध माणूस काही क्षण गप्प राहिला. मग त्याने आत्याकडे पाहिलं. अर्पिता, आता तूच सांग. आत्या रडू लागली. ती म्हणाली, विक्रम, तुझ्या जन्माच्या वेळी परिस्थिती खूप कठीण होती. तुझ्या आईला आणि तुला वाचवण्यासाठी तुझ्या पप्पांनी एक निर्णय घेतला होता. मी थरथरत विचारलं, कुठला निर्णय? आत्या म्हणाली, तुझा खरा वडील जिवंत होता, पण त्याला सगळ्यांपासून लपवण्यात आलं. माझ्या डोक्यात काहीच शिरत नव्हतं. अचानक वृद्ध माणूसाने खिशातून एक जुना फोटो काढला. फोटोमध्ये एक तरुण उभा होता. मी तो चेहरा पाहिला आणि माझ्या अंगावर काटा आला, कारण तो चेहरा माझ्या चेहऱ्यासारखाच होता. मी कुजबुजलो, हा कोण? वृद्ध माणूस म्हणाला, तुझा खरा बाप. पप्पांनी डोळे मिटले. आई रडत म्हणाली, विक्रम, आम्हाला माफ कर. मी काही बोलू शकलो नाही. तेवढ्यात सचिनने पेनड्राईव्हमधील दुसरी फाईल उघडली. स्क्रीनवर एक जुना व्हिडिओ सुरू झाला. व्हिडिओमध्ये तोच तरुण दिसत होता. तो कॅमेऱ्याकडे पाहून म्हणत होता, जर हा व्हिडिओ विक्रमपर्यंत पोहोचला असेल तर समजा मी परत येऊ शकत नाही. माझा श्वास अडकला. व्हिडिओमध्ये पुढचं वाक्य आलं, विक्रमला माझ्यापासून दूर ठेवा, कारण माझ्या मागे लागलेले लोक त्यांच्यापर्यंत पोहोचले
तर त्याचा जीव धोक्यात येईल. अचानक व्हिडिओ बंद झाला. पप्पांकडे पाहिलं म्हणून तुम्ही मला हे सगळं लपवलं. पप्पांनी हळू आवाजात उत्तर दिलं, हो. आणि आत्या. पप्पांनी आत्याकडे पाहिलं. आत्या म्हणाली, मी तुझ्या आयुष्यात फक्त आत्या म्हणून राहिले नाही, मी तुझ्यावर लक्ष ठेवत होते. तुला काही तर झालं तर तुला वाचवणारी व्यक्ती मी असणार होते. माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण अजून एक प्रश्न होता. मग सचिन पुढे आला. मी तुझ्या वडिलांचा मित्र होतो. त्यांच्या गायब होण्यामागचं सत्य शोधण्यासाठी मी इतके वर्ष प्रयत्न करत होतो. मी त्याच्याकडे पाहत राहिलो. तेवढ्यात बाहेर गोळीबारासारखा आवाज झाला. सगळे दचकले. वृद्ध माणूस खिडकीजवळ गेला आणि म्हणाला, ते लोक आले. पप्पांनी लगेच घरातील दिवे बंद केले. अभिजितने मला मागच्या खोलीत नेलं. आत्या माझ्या मागे धावत आली आणि तेवढ्यात मुख्य दरवाजा जोरात तुटला. घरात 3 अनोळखी माणसं घुसली. त्यांच्यातला एक माणूस मोठ्याने ओरडला, विक्रम कुठे आहे? माझ्या छातीत धुडधड सुरू झाली. आत्या माझ्यासमोर उभी राहिली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि कुजबुजली, आज तुला तुझ्या भूतकाळाचं सत्य कळणार आहे. पण त्यासाठी आपल्याला आधी या घरातून जिवंत बाहेर पडावं लागेल. आणि त्याच क्षणी माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला, तुझा खरा वडील मेला नाही, तो अजून जिवंत आहे आणि तो तुझ्याजवळच आहे. मी तो मेसेज पुन्हा वाचत राहिलो, कारण त्या क्षणी घरात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहिल्यावर मला एकच प्रश्न पडला होता, माझा खरा वडील नेमका कोण? घरात घुसलेल्या या तिघांनी सगळ्या खोल्या शोधायला सुरुवात केली. मी आणि अभिजित मागच्या खोलीत लपलो होतो. बाहेर पप्पांचा आवाज ऐकू येत होता, पण ते नेमकं काय बोलत होते हे समजत नव्हतं. अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी दचकून मागे वळलो तर आत्या उभी होती. ती कुजबुजली, विक्रम माझ्यावर विश्वास ठेव. आज तुला जे दिसेल त्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस. मी विचारलं, पण हे सगळे लोक माझ्या मागे का लागले आहेत? आत्या काही बोलणार इतक्यात बाहेरून आवाज आला, सुरेश पेटी कुठे लपवली आहे? ते आम्हाला माहीत आहे, ती दे, नाहीतर घरातला कोणीही सुरक्षित राहणार नाही. पप्पा शांतपणे म्हणाले, ती पेटी माझ्याकडे नाही. वृद्ध माणूस अचानक हसला, खोटं बोलू नकोस, ती पेटी गेली 20 वर्षे याच घरात आहे. माझ्या मनात एकच विचार चमकून गेला, 20 वर्ष म्हणजे माझ्या जन्माआधीपासून हे रहस्य आमच्या घरात होतं. मी आत्याला विचारलं, ती पेटी कुठे आहे? आत्याने माझ्याकडे पाहिलं, हळू आवाजात म्हणाली, तुझ्या खोलीत. मी आणि अभिजित दोघेही स्तब्ध झालो. आम्ही सावधपणे माझ्या खोलीत गेलो. कपाटाच्या मागे एक जुनी लाकडी पेटी होती. मी ती बाहेर काढली. पेटीवर कोणतंही कुलूप नव्हतं. ती उघडताच आत जुनी कागदपत्र, एक फोटो आणि एक चांदीची अंगठी दिसली. मी फोटो हातात घेतला. फोटोमध्ये माझे पप्पा, आई आणि तोच अनोळखी तरुण उभे होते. पण फोटोच्या मागे लिहिलं होतं, आपल्या तिघांपैकी एकाने विक्रमला सत्य सांगितलं तर सगळं संपेल. अभिजितने कागदपत्र चाळायला सुरुवात केली. अचानक तो एका कागदावर थांबला. त्याचा चेहरा पांढरा पडला. मी विचारलं, काय झालं? तो म्हणाला, विक्रम तुझ्या जन्माची तारीख या कागदावर आहे. मी कागद हातात घेतला. त्यावर माझ्या जन्माची तारीख आणि माझ्या आईवडिलांची नावं होती. पण खाली एका चौथ्या व्यक्तीची सही होती. ती सही पाहून आत्या अचानक मागे सरकली. ही सही? ती कुजबुजली. मी विचारलं, कोणाची? ती उत्तर देण्याआधीच बाहेरून पप्पांचा आवाज आला, विक्रम ती पेटी घेऊन लगेच माझ्याकडे ये. आम्ही बाहेर आलो. पप्पांनी पेटीकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. इतकी वर्षे मी ही वेळ येऊ नये म्हणून प्रयत्न केला. ते म्हणाले. मी कठोर आवाजात विचारलं, आता तरी सगळं सांगा. पप्पांनी माझ्याकडे पाहिलं, ठीक आहे, तुझा खरा वडील कोण आहे हे सांगण्यापेक्षा आधी तुला एक गोष्ट समजायला हवी. तेवढ्यात बाहेर उभ्या असलेल्या वृद्ध माणसाने दरवाजा बंद केला. तो हसत म्हणाला, उशीर झाला सुरेश. सगळे त्यांच्याकडे वळले. त्याने आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढला. मी त्याचा चेहरा पाहिला आणि माझा श्वासच थांबला, कारण तो चेहरा मला त्या जुन्या फोटोतील तरुणासारखाच दिसत होता. आत्या किंचाळली. तो माझ्याकडे पाहून शांतपणे म्हणाला, हो विक्रम, मीच तुझा खरा वडील आहे. माझ्या हातातून पेटी खाली पडली. पण पुढच्या क्षणी त्याने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली, आणि तुला इतकी वर्ष माझ्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. तुझ्या पप्पांनी घेतला नव्हता. तो आत्याकडे पाहत होता. म्हणाला, तो निर्णय अर्पिताने घेतला होता. आत्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि मला पहिल्यांदाच जाणवलं, ज्याच्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवत होतो त्याच व्यक्तीने माझ्यापासून आणि अर्पिताने माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. त्या अनोळखी माणसाकडे आणि आत्याकडे पाहताना माझ्या मनात हजारो प्रश्न उठले होते. आत्या मात्र शांत उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये भीतीपेक्षा अनेक वर्ष दडवून ठेवलेलं दुःख अधिक दिसत होतं. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, आत्या, आता काहीही लपवू नकोस, मला सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे. तिने हळूच मान हलवली. ठीक आहे विक्रम, पण हे सत्य ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील अनेक नाती तुला नव्याने समजतील. ती जुन्या कपाटाजवळ गेली आणि त्यातून एक निळी डायरी बाहेर काढली. डायरीच्या पहिल्या पानावर एक तारीख होती, 20 वर्षापूर्वीची. ही डायरी माझी आहे, आत्या म्हणाली, पण यात माझ्या आयुष्याची गोष्ट नाही. यात तुझ्या जन्माआधी दडलेल्या घटनांची नोंद आहे. मी डायरी उघडली आणि पहिल्याच पानावर एका तरुणाचं नाव होतं, राघव. तोच माणूस माझ्यासमोर उभा होता. राघव माझ्याकडे पाहत म्हणाला, मी तुझ्या आईवर प्रेम करत होतो, पण परिस्थितीने आम्हाला वेगळं केलं. तुझ्या जन्माच्या वेळी काही लोक आमच्या मागे लागले होते. तुझ्या आईला आणि तुला सुरक्षित ठेवण्यासाठी तुझ्या पप्पांनी तुला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवण्याचा निर्णय घेतला. मी काहीच बोलू शकलो नाही. मग मी आत्याकडे पाहिलं.
पण तू या कुठे होतीस? आत्याने डायरीचं शेवटचं पान उघडलं. मी राघवची लाडकी बहीण आहे. माझ्या डोळ्यासमोर जणू सगळं फिरू लागलं. म्हणजे माझ्या आयुष्यातील आत्या म्हणून मी ज्या व्यक्तीला ओळखत होतो ती माझ्या जन्माचं गुपित इतकं वर्ष स्वतःजवळ घेऊन फिरत होती. पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख अजूनही मला काहीतरी वेगळंच सांगत होतं. मी विचारलं, मग तू मला सत्य का सांगितलं नाहीस? ती हळू आवाजात म्हणाली, कारण तुझ्या सुरक्षिततेची जबाबदारी माझ्यावर होती आणि काही वर्षापूर्वी मला वाटलं की सत्य बाहेर आलं तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि अभिजितने अचानक मध्येच विचारलं, पण मग सचिनला अर्पिताबद्दल एवढी माहिती कशी? आत्या काही क्षण शांत राहिली. तिने खिडकीबाहेर पाहिलं आणि म्हणाली, कारण सचिन आणि मी एका गुप्त तपासात एकत्र काम करत होतो. मी दचकून विचारलं, कशाचा तपास? ती म्हणाली, राघवला गायब करणाऱ्या लोकांचा. अचानक घरात पुन्हा शांतता पसरली. राघवने पुढे येत माझ्या खांद्यावर हात ठेवला. विक्रम, मला वाटलं होतं की मी तुला पुन्हा कधीच पाहणार नाही, पण गेल्या काही महिन्यांपासून मला तुझ्याबद्दल माहिती मिळत होती, म्हणून मी परत आलो. मी त्याच्याकडे पाहत होतो. माझ्यासमोर माझ्या आयुष्याचा हरवलेला भाग उभा होता. तेवढ्यात माझ्या फोनवर पुन्हा एक मेसेज आला. यावेळी नंबर सेव्ह नव्हता. मेसेजमध्ये फक्त एक फोटो होता. फोटोमध्ये आत्या, सचिन आणि आणखी एक महिला एका जुन्या घरासमोर उभे होते. फोटोच्या मागे लिहिलं होतं, तुला वाटायचं ते तुझं रहस्य उलगडलं आहे, पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. मी फोटो आत्याला दाखवला. फोटो पाहताच तिच्या हातातून डायरी खाली पडली. ती कुजबुजली. हा फोटो कोणाकडे होता? राघवने फोटो हातात घेतला आणि काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग त्याने गंभीर आवाजात सांगितलं, हा फोटो मी सुद्धा कधी पाहिला नव्हता. अचानक बाहेर गाडी सुरू झाल्याचा आवाज झाला. अभिजितने खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला, आपल्यावर कुणीतरी नजर ठेवू नये. मी खिडकीकडे गेलो. रस्त्याच्या टोकाला एक काळी कार उभी होती. कारची काच हळूच खाली झाली. आत बसलेली व्यक्ती आमच्याकडे घराकडे पाहत होती, पण चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. आत्या अचानक माझ्या हाताला धरून म्हणाली, विक्रम, त्या कारमध्ये कोण आहे हे मला माहीत नाही. मी विचारलं, कोण? तिने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, ज्या व्यक्तीला मी 20 वर्षापूर्वी मृत समजलं होतं. राघवचा चेहरा क्षणात बदलला. तो खिडकीजवळ गेला आणि कारकडे पाहत राहिला. काही सेकंदांनी कार निघून गेली, पण तिच्या मागे एक छोटासा कागद वाऱ्याने घराच्या अंगणात येऊन पडला. मी तो उचलला. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, अर्पिता, तुझं वचन अजून पूर्ण झालेलं नाही. आल्याने तो कागद पाहताच डोळे मिटले आणि मला जाणवलं 20 वर्षापूर्वीची प्रेम कहाणी संपलेली नव्हती. ती आज पुन्हा सुरू झाली होती. त्या रात्री घरात सगळे झोपले होते, पण माझ्या डोळ्यांना झोप नव्हती. दिवसभर उघड झालेल्या रहस्यामुळे माझं डोकं सुन्न झालं होतं. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात अंगण शांत दिसत होतं. तेवढ्या तात्याने हळूच दरवाजा उघडला. विक्रम, जागा आहेस? मी उठून बसलो. हो. ती काही क्षण दारातच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक वेगळीच शांतता होती. आज जे काही घडलं त्यानंतर मला तुझ्याशी एकटं बोलायचं आहे, ती म्हणाली. आम्ही गच्चीवर आलो. थंड वारा वाहत होता. आकाशात चंद्र होता आणि खाली संपूर्ण गाव शांत झोपलं होतं. आता कठड्याजवळ उभी राहून म्हणाली, कधी कधी आयुष्यात काही माणसं आपल्यासाठी खूप महत्त्वाची होतात, पण त्यांच्यावर आपलं प्रेम कोणत्या रूपात आहे हे समजायला खूप उशीर होतो. मी शांतपणे तिचं ऐकत होतो. ती पुढे म्हणाली, तुझ्यासाठी माझ्या मनात जे आहे ते फक्त नात्याच्या नावात बसत नाही. तुझं बालपण माझ्या डोळ्यासमोर गेलं आहे, म्हणूनच तुला संकटापासून वाचवणं ही माझी जबाबदारी होती. मी तिच्याकडे पाहिलं. मग तू मला इतकं मोठं सत्य का लपवलंस? ती हलकसं हसली आणि पण तिच्या डोळ्यात पाणी होतं, कारण मला भीती होती की सत्य कळणार तू माझ्यापासून दूर जाशील. मी म्हणालो, तू माझ्यापासून दूर गेलीस तरी मी तुला विसरणार नाही. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. हेच तर मला भीतीदायक वाटतं विक्रम. काही नाती जपण्यासाठी त्याच्यात अंतर ठेवावं लागतं. अचानक तिच्या फोनवर मेसेज आला. तिने स्क्रीन पाहिली आणि चेहरा गंभीर झाला. काय झालं? तिने फोन माझ्यासमोर केला. मेसेजमध्ये लिहिलं होतं, राघववर विश्वास ठेवू नकोस. तो जे सांगतोय ते अर्धसत्य आहे. मी दचकून म्हणालो, हा मेसेज कोणाचा? आत्या म्हणाली, माहीत नाही. तेवढ्यात गच्चीच्या दुसऱ्या टोकाला कुठेतरी आवाज झाला. आम्ही दोघेही वळून पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं, पण खटाड्यावर एक जुनी चांदीची अंगठी ठेवलेली होती. आत्याने ती अंगठी हातात घेतली आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ही अंगठी कुणाची आहे? ती थरथरत्या आवाजात म्हणाली, राघवची नाही. मी विचारलं, मग कुणाची? आत्या काही बोलली नाही. तिने अंगठी उलटी केली. आतल्या बाजूनं 2 अक्षर कोरलेली होती, SS. मी लगेच विचारलं, सुरेश? आत्या म्हणाली, नाही. तिच्या डोळ्यात भीती दाटली. हे अक्षर त्या व्यक्तीचं आहे ज्याला मी 20 वर्षापूर्वी मृत समजलं होतं. तेवढ्यात खाली मुख्य दरवाजावरची बेल वाजली. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. आम्ही दोघे एकमेकांकडे पाहू लागलो. बेल पुन्हा वाजली. आत्या कुजबुजली, इतक्या रात्री कोण येईल? मी हळूच जिन्याकडे गेलो. खाली दरवाजाजवळ एक सावली दिसत होती. मी दरवाजाच्या जवळ गेलो. बाहेरून आवाज आला, अर्पिता, दरवाजा उघड. 20 वर्षापूर्वी जे अपूर्ण राहिलेलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी परत आलो आहे. आत्याच्या हातातून अंगठी खाली पडली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती माझ्या मागे उभी राहून कुजबुजली, विक्रम, हा आवाज मी हजारो आवाजातूनही ओळखू शकते. मी हळूच विचारलं, कोण आहे? आत्या माझ्याकडे पाहत म्हणाली, ज्याच्यासाठी मी माझं पहिलं प्रेम सोडलं होतं. दाराबाहेर आवाज ऐकून आत्या काही क्षण जागच्या जागी थिजून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण त्याहून मोठं काहीतरी, जुन्या आठवणीचं ओझं. मी हळू आवाजात विचारलं, आत्या, हा कोण आहे? ती माझ्याकडे पाहत म्हणाली, ज्याचं नाव मी गेली 20 वर्ष कोणासमोर घेतलं नाही.
खाली पुन्हा बेल वाजली. राघवही आवाज ऐकून गच्चीवर आला. त्याने आत्याकडे पाहिलं आणि अचानक गंभीर झाला. तो परत आला. आत्या दचकली. तुला त्याच्याबद्दल माहिती आहे का? राघवने उत्तर दिलं नाही. तो सरळ खाली गेला आणि दरवाजासमोर उभा राहिला. त्याने दरवाजा उघडला. बाहेर एक मध्यमवयीन पुरुष उभा होता. चेहऱ्यावर काळाचा ठसा होता, पण डोळ्यात विचित्र आत्मविश्वास होता. त्याने राघवकडे पाहिलं आणि असत म्हणाला, तू अजूनही तिचं रक्षण करतोयस. राघवने शांतपणे उत्तर दिलं, आणि तू अजूनही तिच्या आयुष्याचा नाश करायला मागे लागला आहेस. मला काहीच समजत नव्हतं. तो माणूस घरात आला आणि आत्याकडे पाहत म्हणाला, अर्पिता, तू मला मृत समजून आयुष्य पुढे नेलं, पण माझं एक वचन अजून बाकी आहे. आत्या थरथरत्या आवाजात म्हणाली, तुझं वचन नाही, तुझं सत्य मला ऐकायचं आहे. तू असला मग आज सगळं सांगतो. त्याने खिशातून एक जुना लिफाफा काढला. लिफाफ्यावर माझ्या आईचं नाव होतं. मी तो पाहताच दचकून पुढे गेलो. हा माझ्या आईचा आहे. त्याने मान हलवली. हो, आणि हा पत्र तुझ्या जन्माच्या आधी लिहिलं होतं. मी लिफाफा उघडला. पत्रात लिहिलं होतं की माझ्या जन्माच्या काही दिवस आधी माझ्या आईला एक मोठा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी राघवने तिला सुरक्षित ठिकाणी पाठवलं होतं आणि पप्पांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारली होती. पण पत्राच्या शेवटी वाक्य होतं, विक्रमला कधीही सांगू नका की त्याच्या जन्माचं खरं कारण काय आहे. मी आदरलो. माझ्या जन्माचं कारण. आत्या माझ्याकडे पाहत होती. राघवने डोळे खाली केले. तो अनोळखी माणूस म्हणाला, विक्रम, तुझा जन्म हा फक्त एका कुटुंबाचा विषय नव्हता. तुझ्या जन्मासोबत एका मोठ्या मालमत्तेचा आणि जुन्या वारशाचा प्रश्न जोडलेला होता. मी स्तब्ध झालो. म्हणजे? तो म्हणाला, तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या नावावर एक मोठी संपत्ती ठेवण्यात आली होती, पण ती संपत्ती मिळवण्यासाठी काही लोकांनी तुला संपवण्याचा कट केला होता. आईने मला का वाचवलं? पप्पांनी सत्य का लपवलं? आणि आत्या माझ्यावर एवढं लक्ष का ठेवत होती? सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं हळूहळू स्पष्ट होऊ लागली. पण अजून एक प्रश्न बाकी होता. मग तू कोण? तो काही क्षण शांत राहिला. मग त्याने आत्याकडे पाहिलं. मी तुझ्या आत्याच्या आयुष्यातला पहिला माणूस आहे ज्याच्यावर तिने पूर्ण विश्वास ठेवला होता. आत्या डोळे मिटून उभी राहिली. राघवने मात्र कठोर आवाजात सांगितलं, पण त्याने तो विश्वास तोडला. अचानक त्या माणसाने एक काळी डायरी बाहेर काढली. या डायरीत शेवटचं गुपित आहे. त्याने डायरी माझ्या हातात दिली. मी पहिलं पान उघडलं. त्यावर फक्त एकच नाव होतं, विक्रम. दुसऱ्या पानावर माझ्या जन्माची तारीख, तिसऱ्या पानावर माझ्या आईची सही आणि चौथ्या पानावर एक फोटो. फोटो पाहून माझा श्वास थांबला. त्या फोटोमध्ये माझी आई, आत्या आणि तो अनोळखी माणूस होते. पण त्याच्या मागे उभा असलेला चौथा व्यक्ती माझे पप्पा होते. आणि फोटोच्या मागे लिहिलं होतं, या चौघांपैकी फक्त एकालाच खरं सत्य माहिती आहे. मी हळूच पप्पांकडे पाहिलं. ते शांत उभे होते. माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता, जर पप्पांना सगळं माहीत होतं तर त्यांनी 20 वर्ष माझ्यापासून नेमकं काय लपवलं होतं? पप्पांच्या चेहऱ्याकडे पाहताच मला जाणवलं की आता हे आणखी काही लपवू शकणार नाहीत. मी त्यांच्यासमोर उभा राहिलो आणि म्हणालो, पप्पा, आज मला मुलगा नाही म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून सत्य सांगा. या सगळ्यात नेमकं काय घडलं होतं? पप्पांनी बराच वेळ काहीच उत्तर दिलं नाही. मग त्यांनी हळूच खुर्ची ओढली आणि बसले. विक्रम, तू जे ऐकलंस ते खरं आहे, पण पूर्ण सत्य नाही. घरात पुन्हा शांतता पसरली. पप्पांनी पुढे सांगायला सुरुवात केली. 20 वर्षापूर्वी राघव, अर्पिता आणि त्या काळातले काही लोक एका मोठ्या जमीन व्यवहाराच्या वादात अडकले होते. त्या व्यवहारात एका कुटुंबाचा विश्वासघात झाला होता. त्यानंतर धमक्या सुरू झाल्या. राघव मध्येच म्हणाला, पण तू अजूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लपवत आहेस. पप्पांनी त्याच्याकडे पाहिलं. हो, कारण ती गोष्ट सांगितली तर विक्रमला स्वतःच्या जन्माबद्दल चुकीचा अर्थ लागेल. मी अधीर होऊन विचारलं, माझ्या जन्माबद्दल अजून काय आहे? पप्पांनी टेबलावर एक जुना कागद ठेवला. तुझा जन्म एका अनाथाश्रमात झाला अशी नोंद करण्यात आली होती. माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय? आई रडू लागली. विक्रम, आम्ही तुला कधीच परका मानलं नाही. तू आमच्यासाठी नेहमी आमचा मुलगा होतास. आणि मी आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातलं दुःख खरं होतं, पण त्या कागदावर माझ्या जन्मदात्या आईच्या नावाची जागा रिकामी होती. मी विचारलं, मग माझी खरी आई कोण? कोणीही उत्तर दिलं नाही. अचानक आत्या पुढे आली. तिने हळू आवाजात म्हटलं, तुला वाटतंय मी फक्त तुझ्या आयुष्याचं रहस्य लपवलं? नाही विक्रम, मी तुझ्या आईचंही एक रहस्य लपवलं आहे. मी तिच्याकडे वळलो. काय? तिने डोळे मिटले. तुझी आई माझी सख्खी बहीण नाही. घरात बसलेले सगळेजण थक्क झाले. राघवनेही आत्याकडे पाहिलं. आत्या पुढे म्हणाली, मी तुला वर्षानुवर्ष आत्या म्हणून वाढवताना पाहिलं, पण खरं सांगायचं तर तुझ्या आईशी माझं नातं रक्ताचं नव्हतं. मी हादरलो. मग तू कोण? तू माझ्याशी जवळ आली. मी तुझ्या आईची सर्वात जवळची मैत्रीण होती. तिच्या मृत्यूपूर्वी तिने मला एकच विनंती केली होती, विक्रमला या लोकांपासून दूर ठेव. मी स्तब्ध उभा राहिलो. म्हणजे माझ्या बालपणापासून मी ज्या नात्याला सत्य मानत होतो त्यामागे अजून एक मोठं खोटं होतं. तेवढ्यात बाहेरून पोलिसाच्या गाडीचा आवाज आला. सगळे खिडकीकडे धावले. अभिजितने बाहेर पाहून सांगितलं, पोलीस इथे आले आहेत. राघवच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. आपल्याला लगेच निघावं लागेल. मी विचारलं, का? तो म्हणाला, कारण पोलीस आपल्याला वाचवायला आलेले नाहीत. दरवाजावर ठोका पडला. दरवाजा उघडा. बाप्पांनी माझ्याकडे पाहिलं. विक्रम, आता निर्णय तुझा आहे. तू आमच्यासोबत येशील की या घरात राहून पोलिसांना सगळं सांगशील? मी काही क्षण शांत राहिलो. मग अचानक माझ्या लक्षात आलं की टेबलावर पडलेली काळी डायरी गायब होती. मी ओरडलो, डायरी कुठे आहे?
सगळे एकमेकांकडे पाहू लागले आणि तेवढ्यात तात्याने खिशातून ती डायरी बाहेर काढली. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, विक्रम, या डायरीचं शेवटचं पान मी अजून तुला दाखवलेलं नाही. तिने ते पान उघडलं. त्यावर फक्त एकच वाक्य होतं, ज्या दिवशी विक्रमला सत्य कळेल त्या दिवशी अर्पिताला स्वतःचं खरं नाव सांगावं लागेल. मी आत्याकडे पाहत राहिलो. तुझं खरं नाव? तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती हळू आवाजात उत्तर दिलं, माझं नाव अर्पिता नाही, विक्रम. दरवाजावर पुन्हा जोरात टोका पडला. आत्या माझा हात धरून म्हणाली, आता तुला माझ्या भूतकाळाचं सगळ्यात मोठं गुपित सांगायची वेळ आली आहे. आत्याने माझं नाव अर्पिता नाही असं म्हटल्यावर माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. बाहेर पोलीस दरवाजावर ठोके देत होते आणि घरात प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहत होता. मी आत्याचा हात घट्ट पकडून विचारलं, मग तुझं खरं नाव काय आहे? ती काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, माझं खरं नाव अनघा आहे. राघवने डोळे मिटले. 20 वर्षांनी हे पुन्हा नाव ऐकतोय. मी चकित होऊन विचारलं, राघव, तुला या आधीपासून माहीत होतं? तो म्हणाला, हो, पण अनघाने मला शपथ घातली होती की विक्रम सुरक्षित होईपर्यंत मी तिचं खरं नाव कोणालाही सांगणार नाही. बाहेरून पुन्हा आवाज आला, दरवाजा उघडा. पप्पांनी हळू आवाजात सांगितलं, आपल्याकडे जास्त वेळ नाही. अनघाने डायरी माझ्या हातात दिली. विक्रम, या डायरीत तुझ्या जन्माचं रहस्य नाही. यात त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याने 20 वर्षापूर्वी तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मी शेवटचं पान उघडलं. एका नावाभोवती लाल रंगाने वर्तुळ काढलेलं होतं. ते नाव पाहताच पप्पांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. महेश देशमुख. मी विचारलं, हा कोण? पप्पांनी काही बोलण्याआधीच बाहेरचा पोलीस अधिकारी दरवाजा तोडून आत आला. त्याच्यासोबत 2 पोलीस होती. अधिकाऱ्याने आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, महेश देशमुखचं नाव तुम्हाला कुठून मिळालं? घरात पुन्हा शांतता पसरली. मी विचारलं, तुम्हाला हे नाव माहीत आहे? अधिकारी म्हणाला, फक्त माहीत नाही, आम्ही गेली 15 वर्ष त्याचा शोध घेतोय. अचानक राघव पुढे आला, मग तुम्हाला हेही माहीत असेल की तो अजून जिवंत आहे? अधिकाऱ्याने मान हलवली. हो, आणि आज सकाळी त्याचा ठाव ठिकाणा मिळाला. मी घाबरून विचारलं, कुठे? अधिकाऱ्याने माझ्याकडे पाहिलं. तुमच्या गावात. माझ्या अंगावर शहारा आला. तेवढ्यात माझ्या फोनवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी कॉल उचलला. समोरून एका पुरुषाचा शांत आवाज आला, विक्रम, तुझ्या हातातील डायरी बंद कर. मी काही बोललो नाही. तो पुन्हा म्हणाला, तुला वाटतंय तुझ्या आजूबाजूचे लोक तुला वाचवतायत? त्याच्यापैकी एकानेच माझ्याशी 20 वर्षापूर्वी सौदा केला होता. मी विचारलं, कोण? काही क्षण शांतता होती. मग त्याने एकच नाव घेतलं, तुझा बाप. कॉल कट झाला. मी पप्पांकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. मी संतापून म्हणालो, पप्पा, हे खरं आहे का? त्यांनी खाली मान घालून म्हणाले, मी त्याच्याशी सौदा केला होता, पण तुझ्यासाठी. मी थक्क झालो. माझ्यासाठी? हो, ते म्हणाले, पण त्या सौद्याची किंमत मला आजपर्यंत मोजावी लागते. अनघा अचानक पुढे आली. पुरे झालं, आता मी सगळं सांगते. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, महेशने तुझ्या जन्माच्या वेळी तुला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, कारण तुझ्या नावावर असलेली संपत्ती त्याला हवी होती. तुझ्या पप्पांनी त्याच्याशी करार केला तुला वाचवण्यासाठी. मी विचारलं, मग माझ्या आईचं काय झालं? अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. तुझी आई मेली नाही. माझ्या छातीत धडधड थांबल्यासारखी झाली. काय? अनघा म्हणाली, ती जिवंत आहे. घरात उपस्थित प्रत्येकजण स्तब्ध झाला. पोलीस अधिकारी तिच्याकडे पाहत राहिला. मी थरथरत्या आवाजात विचारलं, माझी आई कुठे आहे? अनघाने खिडकीबाहेर पाहिलं. या गावापासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर. माझ्या डोळ्यात पाणी आलं. 20 वर्षाला ज्याला मी गमावलेलं सत्य समजत होतो, ते कदाचित माझ्यासमोर उभं राहणार होतं. पण अनघाने शेवटी जे सांगितलं त्याने माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा धक्का बसला. विक्रम, तुझी आई तुला भेटायला तयार आहे. मी आशेने तिच्याकडे पाहिलं. ती मात्र मला म्हणाली, पण तिची एक अट आहे. मी विचारलं, काय? अनघाने माझ्याकडे पाहून उत्तर दिलं, तिला भेटायचं असेल तर तुला आधी हे मान्य करावं लागेल की तुझ्या जन्माचं सत्य तुला आतापर्यंत सांगितलेलं गेलेलं सगळंच खोटं आहे. त्या रात्री मला एकही क्षणही झोपला आली नाही. आई जिवंत आहे हे सत्य माझ्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हतं, पण तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला माझ्या आयुष्याबद्दलचं सगळं सत्य स्वीकारावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अनघा, राघव आणि पप्पा त्या जुन्या वाड्याकडे निघालो. गावापासून दूर असलेल्या त्या घरासमोर गाडी थांबली. माझं हृदय जोरात धडधडत होतं. दरवाजा उघडला आणि एक स्त्री बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर काळाचा ठसा होता आणि पण डोळे माझ्यासारखेच होते. ती मला पाहताच थांबली. विक्रम, फक्त एवढा शब्द तिच्या तोंडून निघाला. मी तिच्याकडे उभा राहिलो. माझ्या डोळ्यात अश्रू होते. पण तुम्ही माझी आई आहात? तिने मान हलवली. पुढच्या क्षणी तिने मला मिठीत घेतलं आणि 20 वर्षाचा सगळा विरह त्या एका मिठीत विरघळून गेला. बराच वेळ आम्ही दोघेही काही बोललो नाही. नंतर आईने मला सगळं सत्य सांगितलं. महेशने माझ्या जन्मानंतर माझ्या नावावर असलेल्या संपत्तीवर डोळा ठेवला होता. त्याने आमच्या कुटुंबाला धमक्या दिल्या. पप्पांनी माझं संरक्षण करण्यासाठी स्वतःवर अनेक आरोप घेतले आणि मला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवलं. अनघा म्हणजे माझी आत्या नसून आईची सर्वात जवळची मैत्रीण होती. तिने माझ्या सुरक्षिततेसाठी हे नातं स्वीकारलं होतं. राघवने महेश विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न केले होते. सचिन आणि अभिजितही त्याच तपासात मदत करत होते. पण महेशला पकडण्यासाठी शेवटचा पुरावा माझ्या हातातील त्या काळ्या डायरीत होता. पोलिसांनी डायरी, पेनड्राईव्ह आणि जुन्या कागदपत्रांच्या आधारे महेशला अटक केली. अनेक वर्षापासून दडलेलं सत्य अखेर बाहेर आलं.
काही दिवसांनी आमच्या घरात पुन्हा शांतता पसरली. आई आणि पप्पांनी एकमेकांसमोर बसून अनेक वर्षाचं दुःख बोलून काढलं. त्यांच्या नात्यातील गैरसमज दूर झाले. अनघा मात्र माझ्यासमोर आली आणि म्हणाली, विक्रम, माझी एकच इच्छा होती, तू सुरक्षित आहे आणि आनंदी राहावा. आता माझं काम पूर्ण झालं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तू माझ्यासाठी आत्या नसतीस तरी माझ्या आयुष्यात तुझी जागा कोण घेऊ शकत नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती हसली आणि म्हणाली, काही नाती रक्ताने बनत नाही, ती विश्वासाने बनतात. त्या दिवसानंतर मी माझ्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. माझ्या भूतकाळातील अनेक गोष्टी खोट्या होत्या, पण एक गोष्ट खरी होती. माझ्यासाठी अनेक लोकांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं आणि शेवटी मला जाणवलं की प्रेम म्हणजे नेहमी जवळ राहणं नसतं. कधीकधी प्रेम म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातून स्वतःला दूर ठेवून त्याला सुरक्षित ठेवणं असतं. काही महिन्यांनी अनघाने स्वतःच्या आयुष्याचा नवा निर्णय घेतला. तिने लग्न करण्याचा विचार केला आणि यावेळी तिच्या आयुष्यातील निर्णय तिने स्वतःच्या इच्छेने घेतला. आई पप्पा तिच्यासाठी आनंदाने उभे राहिले. राघवही त्याच्या आयुष्यात पुढे आला आणि मी माझ्या आईला पुन्हा मिळवलं. माझ्या पप्पांचं खरं प्रेम समजून घेतलं आणि अनघासोबतचं माझं नातं एका नव्या स्वच्छ आणि सन्मानाच्या रूपात जपलं. मी 20 वर्षापूर्वीचं रहस्य जपलं होतं. ज्या घरात कधी काळी भीती, खोटं आणि गुपित होती, त्याच घरात आता आशा ऐकू येत होता. एके संध्याकाळी मी जुन्या डायरीचं शेवटचं पान उघडलं. त्यावर माझ्या आईने एक वाक्य लिहिलं होतं, सत्य उशिरा येऊ शकतं पण आल्यानंतर मनाला मुक्त करून जातं. मी डायरी बंद केली. खिडकीबाहेर पाहिलं. सूर्य मावळत होता आणि आकाशात नवीन पहाटेची चाहूल लागली होती. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य संपलं होतं, पण त्या रहस्याने मला एक गोष्ट कायमची शिकवली होती. नाती लपवण्याने मजबूत होत नाहीत. सत्य, विश्वास आणि सन्मानाने ती टिकतात. आणि अशा प्रकारे विक्रमच्या आयुष्यातील 20 वर्षाचं गूढ कायमचं संपलं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.